नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एक्सप्रेस मध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजल्यात 8:56 म्हणजे काय 9 वाजलेत. तर बघितलं काल काय झालं काय नाही, किती उशिरा म्हणजे किती लांबनं आपल्याला MT यायला लागलं. भले शीट भेटले नाही भेटले 100-200 झाले, पण जर ऑर्डर पडले असते तर 1000-1500 रुपये कुठं नाही गेले. 1500 जाऊ दे, चला 1000 रुपये कुठं नाही गेले. 1000 रुपये आणि पडते नाही असं नाही का. बरं का, तळेगाव दाभाडेवरून बऱ्याच वेळा ऑर्डर पडलेले, तुम्ही पहिले ब्लॉग बघितले तुम्हाला माहिती आहे. पडलेले आहेत, आपल्या हाताला नाही लागले ती वेगळी गोष्ट, पण पडलेली आहेत ऑर्डर. पण नाही आपल्याला यावेळेस पडले असं काय. आता रविवार आहे तर काय ऑफिस असतं तर पडतं. कधी कधी संध्याकाळचे बी पुण्यात तिकडनं बी पुण्यात येतात लोक संध्याकाळचे, बरं का. त्यामुळे पडू शकतं, काही होऊ शकतं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. गेला तो कालचा दिवस, आजचा नवीन दिवस. तर बघूयाच काय होते काय नाही. आणि कालच्याच 3 काड्या, ती तिसरी कांडी कधी पहिल्या ऑर्डरला उडाला असं वाटतंय, पण त्या 2 कांड्यावर 1000 रुपये बी होऊ शकतात. आणि त्यामुळे म्हटलं मग जेव्हा 1000 रुपये होतील त्यानंतर मग बघूया CNG भरायचं का नाही का घरी जायचं. तर भेटूया पहिल्या ऑर्डरला. आहे पहिली ऑर्डर कालसारखीच लांब पडली तरी चालेल, पण रिटर्नला पडली पाहिजे. आणि काल जिकडे गेलतो ना, जिथनं रिटर्न आलो 54 किलोमीटर, तिकडं नाही जाणार. ते लक्षात ठेवले मी. आता तळेगाव दाभाडेच्या पुढं त्या एरियात नाही जायचं, कारण तिकडनं काही नाही, सगळे MT. मोकार जाऊन रिटर्न येण्यात काही फायदा नाही आहे. त्यामुळं ते आता डोक्यात ठेवलं आहे. कळतं हळूहळू. मला माहिती आहे तिकडं त्या साईडला मी तुम्हाला सांगतो, बेट लावून सांगतो, 3 महिने तरी मला तिकडे ऑर्डर पडणार नाही. तर बघूया पहिली ऑर्डर कधी पडते का नाही. चला, आता लय भारी सीन झाला, काय आलं ते सांगतो. त्यामुळे सांगत असते, पहिलं सांगते की मीटरनी चला. एक जण आपल्याला ऑर्डर पडलेली, मीटरनी चला म्हणलं तर नाही म्हणलं. जो ॲप के सबसे तैसा मैं इंजिनियर हो म्हणलं. अहो म्हटलं सर नाही का, आता सिग्नल विग्नलला थांबतो, मग CNG जळते तर मग ते प्रत्येक सिग्नलला गाडी बंद करायची. अहो म्हटलं माझ्या इंजिनला प्रॉब्लेम आहे, प्रत्येक वेळेस बंद चालू केलं. नाही म्हणता मी इंजिनियर हूँ, मेरे को पता है, मैं ऐसे ही फील्ड में काम करता हूँ, ये नो लय हिशोब झाडायला लागले. म्हटलं ठीक आहे, म्हटलं घावला आज नाही तो उद्या म्हटलं. आणि घावलाच, राईड संपूपर्यंत घावला. लोकेशन जिथं होतं त्याला तिथं सोडतोय, तो म्हणतो नाही नेक्स्ट लेन मी छोड मेरे को. म्हणलं एक ऑर्डर पडली आता, ॲक्सेप्ट केली, तर नेक्स्ट लाईनमध्ये सोडलं. नाही म्हटलं इथंच सोडतो म्हटलं. ॲज इकडं बघा तुम्ही, इकडं सगळं खिचड आहे, म्हणजे पलीकडच्या एरियाला नव्हतं अजून, म्हणजे घाण होतं. आणि तो म्हटलं नाही पलीकडे सोड, असं कसं मध्ये सोडतो. ठीक आहे, मध्ये नाही सोडत म्हटलं, तुला उभा राहता येईल एवढ्या जागेत सोडतो म्हटलं. आणि किंवा तिथं तुझं लोकेशन तिथं सोडतो म्हटलं. तुझं नाही म्हणतं तिकडे सोड. नाही म्हटलं इथं उतर, नाही तर जा, तुझं चालत जा म्हटलं. बरं म्हटलं, नाही का गुरमीत बोलायला, गुरमीत बोल नको म्हटलं. तू जर रूल्सच्या हिशोबाने वागतोय ना, मी बी रूल्सच्या हिशोबाने वागतोय. तुझं जिथं लोकेशन आहे तू तिथंच उतर. नादाला लाग भाऊ, कोणाच्या बी रिक्षावाल्याच्या नादाला लागू नको. एवढं पाहायला 2 मिनिटात त्याचं तो तिथंच उतरला. म्हटलं इथंच छोड, मग इथं सोड म्हटलं. मी कुठं म्हटलं तुला तुकडं जाऊन जा म्हणून. त्याला म्हटलं इथं उतर, नाही तुझं जिथं लोकेशन तिथं लोकेशन होतं ह्या लेनला, तो पलीकडच्या लेनला जाऊन सोड म्हणतो. मी का सोडू, तू मीटर नाही आलायस का. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो मीटरनी आहे. मग असे गुरमीवाले कस्टमर आम्ही हे करत असतो. आम्ही आलो आहे मुंडव्यातनं, आम्हाला हे लागलं सिग्नल लागले 3-4 मुंडव्यात. माहिती मला किती ट्रॅफिक आहे, काय परवडलं नाही. मला येताना असं वाटत होतं की का घेतलं, पण आपले बी टार्गेट असतं त्यामुळं करायला लागतं. त्यामुळे असल्या कस्टमर, फालतू कस्टमरला आपल्याला सहन करावं लागतं. आणि त्याचं त्याला देवाने त्याला म्हणतात ना कर्मा, त्याचं त्याला भेटलेले ते लगेच. माझ्या हक्काचे पैसे खाल्ले त्याने 10-20 रुपये, तर त्याला देवाने त्याला चालत नेले चिखल्यातनं. त्यामुळे भाऊ रिक्षावाल्याच्या नावाला लागायचं नाही, कळलं का. तू भाऊ मीटरने आला असतं ना प्रेमाने, तू म्हणलं असतं अजून 10 किलोमीटर पुढं सोडतो, तुला सोडलं असतं. त्याला हे बी म्हटलं मी, सर मीटरने गेलं असतं फक्त 5000 रुपयाचा फरक पडेल. चिक्कल असतो, सिग्नल असतं तरच फरक पडणार, नाही तर पडणार नाही. आणि काय फक्त काय म्हणतात ते रेल्वेचं फाटक पडलेलं, तिथं 5 मिनटं थांबलो आणि सिग्नलला 10-20 रुपयाचा फरक पडला. एवढा फरक पडला नसतं त्याला. आणि चिखल्यातनं जायला लागलं नसतं. पैशाला मागं पुढं बघतात ना, बेकारीपणा करतात ना, मग असं चालत जावं. आमच्या हक्काचे पैसे दो. कस्टमरचं कॉल येते, बाकी नंतर न बघू. असल्या लोकांवर नाही बोललेलंच बरं. चला, बाद झालेले बोललं ते, त्याची एवढी लायकी बी नाही की मी त्याच्यावर बोलू. चला, वाजलेत की ते सांगतो 12:08 झालेत. कुठेतरी जेवाय बसूया. जेवायच्या अगोदर एक स्टोरी सांगतो. आता जी झाली मागाशी जे स्टोरी घडली त्याच्यावर रिॲक्शन आलेले आहेत कंपनीकडनं. आपल्याला फोन आला आहे की तुम्ही कस्टमरकडनं 300 रुपये घेतलेले आहेत. मी म्हणलं काय सबूत आहे. ते माझ्याकडे तर ट्रान्झॅक्शन नाही आहेत. ते म्हणतात त्यांनी कॅश दिलेले. बरं म्हटलं कॅश दिले ठीक आहे. बरं
तर कस्टमरचे 171 रुपये झाले ते. तर कस्टमरने मला 171 अजून एक्स्ट्रा का केले? जर कस्टमरचे 171 रुपये झाले असेल तर 300 रुपये का देईल ना. आणि जर 300 रुपये दिले असेल तर ते ट्रान्झॅक्शन दाखवायला नाही त्यांच्याकडे. त्यामुळे तो समोरचा व्यक्ती काय बोलतो कस्टमर की मी त्याला 300 रुपये कॅश दिले. अरे पण तू खोटं बोलायच्या अगोदर मित्रा एवढं तरी विचार कर, तू 171 रुपये ऑनलाईन केले आहेत. म्हणजे समजलं का तुम्हाला काय म्हणायचं आहे? खोटं बोलायचं असेल तर असं म्हण मी 171 रुपये त्याला ऑनलाईन केले, बाकीचे वरचे जे पैसे आहेत ते मी त्याला हे केलेत, कॅश दिलेत. म्हणजे टोटल मिळून 300 रुपये असं काहीतरी बोल. तो काय म्हणतोय टोटल कॅश 300 रुपये तुला मी हे केलं, पे केलेलं. म्हणजे काय जुळतंय का? नाही जुळत काय. अशी इडी कस्टमर असतात ना. त्याला म्हटलं भाई ये म्हटलं कुठल्या चौकीला यायचं आहे. तो काय बोलला नाही. कस्टमर केअर कंपनीशी माझ्याशी बोलत होता. मी त्यांना म्हटलं कुठल्या चौकीला यायचं ते सांगा, तुम्ही बी या मी बी येतो आणि कस्टमरला बी बोलवा. दूध का दूध पाणी का पाणी करतो म्हटलं. एवढा काही येडा नाही मी. आणि कस्टमर बी काय राव आणि म्हणतोय मी इंजिनियर आहे. तू कुठला इंजिनियर आहे भाऊ मला हेच कळत नाही आहे. आणि गाडीचं बोलला ते तर चुकीचंच बोलला. ॲपबद्दल बोलला ते बी चुकीचंच बोलला. जे की मागाशी तुम्हाला सांगितलं ॲपच्या हिशोबाने जायचं असं तसं. त्याला म्हटलं ठीक आहे ॲपच्या हिशोबाने, ॲप जिथं दाखवते तिथंच उतर म्हटलं. नाही म्हटलं इथं पलीकडे सोड म्हटलं. मग ते चुकतं का नाही त्याचं की ॲप जिथं दाखवतो तू तिथं उतर ना. असे बरेच वेळा झालेले किस्से आहेत. आणि बरेच वेळा कस्टमर अंडरस्टँडिंग आहेत जे ॲपच्या हिशोबाने आले तर ॲपच्या हिशोबाने जिथं दाखवलं तिथंच उतरलेत आणि चालत गेलेले आहेत. की त्यांना बी हे कळतंय बाबा ॲपच्या हिशोबाने. मग तुला का नाही कळते? म्हणजे याचा अर्थ तुझं एज्युकेशन, तू म्हणतो इंजिनिअरिंग झाली, तुझं इंजिनिअरिंगचा जिथं स्टार्टिंग काय असतं तुझं जे बी नसेल झालं ना तेव्हा माझं इंजिनिअरिंग झाले. म्हणजे इंजिनिअरिंगचे पहिल्या दिवसाला गेला असेल तो इंजिनिअरिंग वाचायला लिहायला झाले का नाही माहीत काय का 10वी नापास आहे काय माहिती. पण तेव्हा माझं इंजिनिअरिंग झालं, मी पासआउट झालेले. तेव्हा जेव्हा तू कॉलेजला जात बी नसशील त्याच्या अगोदर मला आठवण आहे बी एवढ्या अगोदर माझं इंजिनिअरिंग झाले. मला शिकवतं का त्याला वाटलं असेल नाही का ड्रायव्हर आहे ह्याचं काही शिक्षण झालं असेल. माझं झालं आहे भाऊ 12वी 10वी-12वी झाली आहे. 12वी फेल आहे मी पण इंजिनियर पास आउट आहे. आणि चांगले मार्क आहेत, चांगले 60-70% आहेत. एवढा बी हुशार नाही आहे पण एवढं तरी कळतं आहे तुझ्यापेक्षा की ॲपच्या हिशोबाने आले म्हटले ॲपच्या हिशोबाने उतरायचं. आणि खोटं बोलायचं असेल तर एक टेक्निकली खोटं बोलावं जे समोरच्याला पटलं पाहिजे. ते मी आत्ता टेक्निकली त्यांना समजून सांगितले. ते बी म्हणले बरं ठीक आहे. पण जर तुम्हाला अजून वरच्या लोकांचा फोन आला तर त्यांना बी सांगा. म्हणजे सांगतो किती बी बादशाह होते, किती बी कोण मोठे व्यक्ती होते, चौकीला यायचं असेल तर चौकीला बी येतो. कारण मी खरं आहे मला माहिती आहे. आणि माझ्याकडे प्रूफ बी 171 रुपयाचा बाई. तो आता गावलेला आहे, ऑफिशियली गावलेला आहे की तो म्हणतोय 300 रुपये कॅश दिलेले आहेत. आता हे तो बदली करू शकत नाही शब्द. कारण हे ते मी कॉल सेंटरवाल्यांना हे फोन रेकॉर्ड होतो बरं का की तो बोलले ना 300 रुपये दिले आहेत बाई. त्याचे मग कॉल रेकॉर्डिंग काढले जाणार सगळे. कंपनीला सांगतोय माझ्याबरोबर फ्रॉड झालं, माझ्याकडून 300 रुपये घेतले कॅश 300 रुपये घेतले का. अरे भाऊ 3 वर्ष झाले रिक्षा कमवतोय, कोणाकडून रुपये जास्त घेतले नाही. लोक 10-20 रुपये. त्याच्यानंतर त्याच कस्टमरने 50 रुपये एक्स्ट्रा दिलेले आपल्याला रॅपिडोवर, जे की खूप चांगली गोष्ट आहे. असे बरेच कस्टमर देत असतात, रॅपिडोवर देत असतात 10-20 एक्स्ट्रा. पण त्याच्यानंतरच कस्टमरने 50 रुपये दिले होते, जे की खूप चांगली गोष्ट आहे. मी सांगणार होतो पण तेव्हा त्यानंतर अजून 1-2 ऑर्डर पडले त्यामुळे सांगायला वेळ नाही भेटला. आता कंपनीचा फोन आला ना, आता टेक घेणारच होतो त्यामुळे सगळं सांगितलं आहे डिटेल. काही खोटं बोलावं. आणि भाऊ असंच जर करायचं असतं ना आत्तापर्यंत माहिती 3 ID बंद पडले असतं, ओला उबेर रॅपिडो. आणि रॅपिडो जरी उद्या बंद पडलं तरी काय फरक नाही पडत. ऑफिसमध्ये जाऊन राडा घालायला आणि चालू करा. कारण भाऊ आपण लिगली आहे आणि आपण काही चुकीचं वागलेलं नाही. मला नाही करायची ती वेगळी गोष्ट आहे. पण जर बंद पाडलं कस्टमरचं ऐकून म्हणजे फ्रॉड कस्टमर आहे तो. बेसिकली काय तो फ्रॉड कस्टमर. तू काही सांगन तू त्यांचा ऐकाल. दोन्ही बाजू ऐका मग ठरवा. तुम्हाला वाटतं मी चुकीचं आहे बिनधास्त हे करा, बंद करा, माझा ID काय प्रॉब्लेम नाही. मग ते कसं चालू करायचं मला माहिती आहे. सगळे रिक्षावाल्यांना घेऊन कसं येतो कंपनीवर मग कसं काय करायचं ते मला माहिती आहे. आणि ते प्रूफ आहे माझ्याकडे बरं का. असं बी नाही की काय नाही, ते प्रूफ आहे. आणि ते जर बंद पडलं तर चालू करायची बी ताकद आहे माझ्यात. मला रिक्षावाला म्हणतात भाऊ जे खरं होतं ते सत्य तुम्हाला सांगितलं. ऑनलाईन पेमेंट केले त्याला जिथं त्याचं लोकेशन तिथं सोडले. तो म्हणलं तिकडं सोड, म्हणलं मीटर टाकतो. नको तर राहा ना तू. ॲपच्या हिशोबाने आले म्हणजे जिथं आहे तिथं उतर. एक्स्ट्रा सर्व्हिस द्यायला आमची काय रिक्षा 4 लाखाची भाऊ लोनवर घेतले. 4 लाखाला गेली गाडी. फुकट आहे काय. त्यांना वाटते रिक्षा आहे क्या आहे 2-2 1-1 किलोमीटर ऐसे छोड़ देंगे. नहीं भाई
ते तुझ्या घरची गाडी नाही आहे, पैसा दे. त्याला म्हटलं मी अपडेट कर ॲप, मी अपडेट करो सर. नाही बोल रहा ॲपची इसकी मार्क असं काहीतरी बोला. म्हटलं भाई शिवाय नको देऊ म्हटलं, तुला प्रेमाने बोल रहा तू प्रेमाने. नाही म्हटलं भाई आपको नाही बोल रहा मी, ॲप को बोल रहा. हां ॲपला म्हटलं काय म्हणायचं, मला नको म्हटलं. मी तुला आप कर रहा हूँ, इज्जत दे रहा हूँ, तू बी इज्जत दे म्हटलं. तो काय बोलला असता त्याला तिथं चिखल होतं, चिखलातच लोळवलं असतं. मी बी लोळलं असतं, त्याला बी लोळलं असतं, दूध धुतलं असतं. चष्मीश होतं, चष्मा बिष्मा सगळा पडला असतं तुझं. भाई नादाला लाग, पण रिक्षावाल्याच्या नादाला नको लागू. इमानदारीत धंदा करतो, इज्जत धंदा करतो तर इज्जत देतोय तर तुला बी तू बी इज्जत दे. कस्टमर लोकांना वाटत असेल, जे बी कस्टमर लोक बघतात ते व्हिडिओ, तुम्ही कुठलाही रिक्षावाला असू दे त्याला इज्जतीत बोला. ॲपच्या हिशोबाने जाते तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ॲप जिथं उतरत असेल तिथंच उतरा. आणि तुम्ही जर म्हणत असं अंदर छोडो उदर छोडो, तुम्हाला माहिती आहे 1-1 किलोमीटर कधी कधी गेटवरचं लोकेशन टाकतं आणि आत ने म्हणतात. आणि त्यांचं फिरून यायला इथं असतं बरं काय, इन गेट आणि आउट गेट इथं असतं. असं फिरून यायला 1 किलोमीटर लागतं. त्याचे पैसे कोण देणार? CNG काय वर नाही तर का ह्यांना पिकअप करायला 1-1 किलोमीटर जायला लागतं? असं नसतं ना. तुम्ही इज्जतीत मीटरनी चला, मग तुम्ही 1 काय 2 किलोमीटर आतमध्ये सोडा म्हणलं की सोडणार. पण तुम्ही असं म्हणणार माझ्याच हिशोबाने चला, असं तसं, ट्रॅफिकचे पैसे नाही देणार, फाटक पडते त्याचे पैसे नाही पडत आम्हाला, आमचं CNG जाते फाटकच्या इथं जाऊ दे चल, तिथं गाडी बंद केली. पण प्रत्येक सिग्नलला थोडी गाडी बंद करा, म्हणते प्रत्येक सिग्नलला गाडी बंद करा. हे ते काही म्हणजे फेल आहे रे तू. इंजिनिअरिंग करून जर चुकून माकून जर तू पास झाला असेल तर तू आयुष्यात फेल झालास, एक माणूस म्हणून फेल झालास. ते नटसम्राटमधला डायलॉग झाला, माणूस म्हणून भिकारडा असतो भिकारडा. तुला खोटं बोलायला बी आलं नाही, खोटं बोलायची कला असते ते तुला जमलेली नाही आहे. बोलायची तर काहीतरी विचार करून बोलायचं. आणि मी जर खोटं बोलत असेल तर मी गुगल पेला ट्रान्झॅक्शन दाखवण ना. म्हणजे मी याचा अर्थ मी खोटं रेडा नाही, मी खरं आहे. ट्रान्झॅक्शन माझे खरे बोलतात ना. तुझा नंबर आहे, तुझं नाव आहे सगळं, इथं एडिट करता येत नाही. गुगल पे दाखव ना, मी चौकीला घेऊन चल, चौकीला दाखवतो गुगल पे ट्रान्झॅक्शन. 300 रुपये घेते म्हणजे CCTV म्हटलं, जिथं ड्रॉप केलं नाही तिथं CCTV माणसं बी होते म्हटलं. CCTVमध्ये सगळं दिसन ना काय नाही किस्सा. खोटं बोलायचं, काहीतरी येड्यागत करायचं, आकला नाहीत रे. मोकार उगाच नाही आपल्या देशात 90-99% लोक इंजिनियर उत्सुक जो बी जातं इंजिनिअरिंग करतोय. मी बी तेच केलेलं आहे. नंतर मला कळलं की ते मला करायचं नव्हतं किंवा मला त्यात हे नव्हतं, पण त्याला घरच्यांनी टाकलेलं जबरदस्ती, आता काय करायचं. पण आज बी मला त्याचे काम आलं. मी त्याचं वेटिंग करतो एक ह्याच्यात गव्हर्नमेंटमध्ये. जर गव्हर्नमेंटमध्ये भेटलं तर करणार, प्रायव्हेटमध्ये करणार नाही. प्रायव्हेटमध्ये तुम्ही किती आपता तुम्हाला तेवढी व्हॅल्यू भेटत नाही आहे. गव्हर्नमेंटमध्ये केलं तर लाईफ सेटल होईल. तिथं काही दिवस भरायचे काय करतात गव्हर्नमेंटवाले, तेच करतात की काम केलं नाही केलं तरी दिवस ढकलतात. माझे सगळे बऱ्यापैकी मित्र आहेत, मला माहिती आहे त्यांची कामाची पद्धत काय आहे काय नाही. सरकारी कामगार असंच काम करतात, सगळेच नाही पण 50% असेत, 50% तसेच. काही फील्ड असे आहेत की ज्यांनी सट ढकलतात ते दिवस, आणि काही फील्ड असे आहेत जे तर काय तर काम बी करत नाही. बदली कामगार लावून घरी बसून पगार खातात. आणि मला हे कळत नाही, ते बदली कामगारचं ऑप्शन दिलंच का? जर भाऊ तुला काम करायचंच नसेल ना, तू घरी बस ना, तुझ्या जागी कुठल्या तरी गरीबाला काम भेटत होते, तो तर बिचारा काम कमवून खाईल. हे भाई गरीब असतात, त्यांचा पगार चालू असतो, आणि बदली कामगार एखादा गरीब बघतात अडाणी 10,000 रुपयामध्ये चिपकवतात, त्यांना 80,000 पगार असतो, 10,000 20,000मध्ये चिपकवतात, ते 50-60,000 रुपये घरी बसून खातात. काय राव, सरकारने जर ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. नाही बदली कामगारची सिस्टीम बंद केलेली पाहिजे, आणि असल्या इंजिनियर लोकांना सीटच नाही दिली पाहिजे. माझं वाटलं तर सर्टिफिकेट तुम्ही परत घ्या. आणि असे जे कस्टमर आहेत ज्यांना असं वाटतं की मी इंजिनियर हो, अरे हो, पण त्यांना आकला नसतं खरं बोलायचं. खऱ्याने राहा रे. भले तुम्ही चुकलं असेल तुमचं, तुम्ही चुकी मान्य करा. माझी बी चुकी झाली की मी त्याला घेतलं, रिक्षामध्ये बसून दिलं. मी त्याला तिथंच नको म्हणायला पाहिजे होतं, पण काय आहे तुम्हाला माहिती आहे, आपले हप्ते चालू आहेत, हप्त्यांमुळं करायला लागते. काय बोलायचं त्या माणसावर. 10 मिनिटाचा टेक झाला, फालतू माणूस आहे. पण कंपनीने स्वतःहून फोन ठेवला. विचार करा, मी एवढं बोललो कंपनीला, म्हटलं त्याला बी सांगा म्हटलं कस्टमरला म्हटलं खोटं बोलायची ती पद्धत असते. म्हटलं तू ऑनलाईन केलंस, म्हटलं तू कॅश देतो असं म्हटलं. आता तो शब्द बदलू शकत नाही. तो का म्हटला कॅश दिले 300 रुपये. आता जर परत कंपनीचा फोन आला आणि तो शब्द बदलला तर तो
ते सिनियर लोकांना कळणारच आहे कंपनीतल्या. आणि जरी ॲप बंद पडला तर काय फरक नाही पडत मला. माझं 1 वर्ष राहिलं रिक्षा निलवायचं, ते कसं बी करेन. आणि 1 वर्षानंतर ना असं बी मी ओला उबर यूज नाही करणार. मी फक्त मीटरनी चालणार आहे. 500-1000 रुपये झाले, बाद झाले, खुशी. जास्त अपेक्षा नाही आपल्याला. कारण जेवढं जास्त कमवणार तेवढा जास्त खर्च होतोच. किती कमवा तुम्ही, कमीच असतं माणसाला. त्यामुळं जास्त धावपळ करण्याची काही गरज नाही. 1000 रुपये भरपूर झाले. 1000 रुपयेमध्ये बी घर चालतात. काही लोक अशी बी आजच्या या युगात, या जगात, की 200-300 रुपयामध्ये पर डे घर चालवतात. तर त्या हिशोबाने आपण 1000 रुपये कमवतो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. बाकी चला जेवून घेऊया आणि बघूया जेवणानंतर ना काय होते काय नाही. आत्तापर्यंत मला वाटतं टोटल मारलेलं आहे. मागाशी 500 रुपये काहीतरी झाले, 600-700 झाले असेल. सांगतो मी जेवण झाल्यावर. अजून 1 कांडी आहे, होईल 1000 रुपये तर होईल साहजिक आहे, काय विषय नाही. वाजल्यात 12:20. तर जेवून घेऊया आणि भेटूया जेवणानंतरच्या पहिल्या ऑर्डरला आणि बघूया 1000 रुपये व्हायला किती वेळ लागतात किती नाही. आणि मला त्या माणसाला मागाशी जेवढा राग आलता ना की ह्याला का बसवलं, मी का घेऊन जाते, मला बी कळत नव्हतं मी ह्याला का घेऊन चाललोय. मला माहिती आहे पैशाची गरज आहे, तरी बी 1-2 मन असतात ना, का घेतलं. आणि दुसरं मन म्हणते हार जाऊ दे, पैसे भेटतात. पहिले म्हणत होतं का. जेव्हा त्याला सोडलं तिथं नाही का चिखलात, तेव्हा तिथं इगो हर्ट झाला तिथं. त्यामुळे तो खोटं बोलला. त्याचा इगो हर्ट झाला की मला म्हटलं बीच में ऐसे कैसे छोड़ रहे हो, चिखल में कैसे चल के जाओ. म्हटलं कैसे वो तेरा प्रॉब्लेम. म्हटलं मेरे को नाही पडता. म्हटलं तो जिथं आहे तिथं सोडतो, नाही तर इथनं चालत जा. म्हटलं हां छोड मग. म्हटलं नाही का रागात जा. म्हटलं चालत, मला काय प्रॉब्लेम. त्याला म्हटलं अपडेट कर, नेतो पुढं, नाही ते मीटरने चल. इधर 25 की तू तुझ्या ऐपत नाही भाऊ, रिक्षात बसायला तर कशाला बसतो तू, जा की चालत म्हणजे चिखल्यात तुझ्या लायकीच्या हिशोबाने. आणि काय तेच व्हायला लागले. खोटं बोलतोय राव, टेक्निकली खोटं बोल राव. तर फायनली मित्रांनो आपण आपल्या एरियात आलो आहोत. आपण आता लागलो आहोत CNG पंपाच्या लाईनीला. आता इथंच ब्लॉग एंड करूया. इथून CNG भरू आणि जाऊया कात्रजला. कात्रज खडी मशीनच्या अलीकडं CNG पंप. असं ढकलत न्यायला लागते. CNG भरलं नाही सकाळपासून. कालचे जे 2 कांडे होते ना, काहीतरी वेगळं. गाडी ढकलता ब्लॉग बनवतो मी. कालचे जे 2 कांडे होते ना, धडकन ढकली. तर कालचे जे 2 कांडे होत्या त्याच्यावरच काम केलं आणि 1200 का 1300 रुपये झाले, जी की खूप चांगली गोष्ट आहे. गुड जॉब स्वप्न. पण ठीक आहे, कालपेक्षा बरं आहे. काल या टायमाला आपण कुठं होतो. नाही रे बाबा, आजपासून लांबची ऑर्डर घ्यायची नाही, जवळच लोकल ऑर्डर बस. आपलं 100-200 असते तर 500च्या. आणि 500 बी असं आहे की इथनं जर 500 पडले की डायरेक्ट वेप्रोवरनं पण टेप्रो होतं. हिंजवडीला बी जाणं आजकाल रिस्क आहे, कारण तिकडनं रिटर्नला पडत नाही, असा विषय. असो काही असो, अमाऊंट आकडा महत्त्वाचं आहे. जे की आपलं आज तर CNGचं नव्हतं काय, आता हे CNG भरून ते उद्यामध्ये कॅल्क्युलेट होईल. आता जातो मी इथनं लगेच. खाली मशीन 1 किलोमीटरवर तिथनं का तर 3-4 किलोमीटर, काय विषय नाही. तर आजचा ब्लॉग इथं संपूया आणि इथं काय ऑर्डर पडेल नाही पडेल काय माहिती. सिटी भरत नेतो. 1300 रुपये झाले, बाद झाले, जे की खूप चांगली गोष्ट आहे. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय. चला.